का आपल्याला पुनर्स्थापित केलेलं आहे? Why God has created us? का देवाने आपल्याला बनवलेलं आहे? He has created us for His glory. त्याचं महिमा करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी आपली निर्मिती झालेली आहे. Just now we gave worship to living God. आणि जसं आता आपण नुकतंच जिवंत देवाची आराधना केली, We gave, as we were worshiping, as we were giving praise, as we were giving thanks, we also just had a small prayers, a small petitions to our Father this morning. जसं जसं आम्ही आराधना करतो, जसं जसं आम्ही प्रार्थना करतो, तसं आपल्या जिवंत जो पिता आहे त्याला आपण त्याला उंचवतो, गौरवतो आणि आपल्यापासून जितकं होतं तितकं आपण करतो. We were also requesting some things of our heart to Him. आणि आपण त्याला विनंती देखील करतो की आम्हाला याच्यातून वरती असं जायचं आहे. Prayer is a request to God. It's a medium where we get connected to God. प्रार्थना हे माध्यम आहे देवाशी जुळण्याचं आणि हे एक देवाचं एक नातं आहे. We will make our wants and wishes known to God. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या इच्छा देवाला माहिती आहे आपल्या इच्छा काय आहे. We will tell our wants, what we want, what is our wish, what is our desire to God in our prayer. आणि आपल्या प्रार्थनेत आपण सांगतो देवाला की आमच्या इच्छा काय आहेत, आमच्या मनोकामना काय आहेत. Word is what God wants, God wishes, He tells to us. आणि देवाचं वचन जे आहे की देवाला जे पाहिजे ते आपल्याला सांगते. जे वचन म्हणजे That is proportional, it's a reciprocal. आणि हे एक प्रकारची देवाणघेवाण आहे. So what we want, we will tell Him, and what He wants, He will ask through His word. आणि जे आम्हाला पाहिजे ना ते प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवाला सांगतो आणि जे देवाला पाहिजे तो वचनाच्या द्वारे आम्हाला सांगतो. So what God wants, let us ask Him. Let us ask Him to open our eyes, to open our mind, to open our heart to receive the word of the living God. तर आपण देवाला विनंती करूया की देवा तुला काय पाहिजे ते आम्हाला तू सांग. आमचे नेत्र उघड, आमचे हृदयाचे नेत्र उघड, आमची बुद्धिमत्ता तू उघड. Let us keep our heart open, receptors open. आणि तुला आपलं हृदय आपण उघडूया आणि असं उघडं असं होऊया देवासमोर. We will keep open. We will keep in a position where we will receive it. आणि अशा ठिकाणी येऊन आपण थांबूया की जिथं आपल्याला ग्रहण करता येईल त्या स्थानावर येऊन थांबूया. Let us not close our heart. आणि आपलं हृदय बंद करू नका तुम्ही. Because we need to understand one thing. Whatever is being told here, it will become a rhema word to us this morning. आणि जे काही तुम्हाला लक्षात असलं इथून जे काही सांगण्यात येत आहे हे देवाकडून येणारं प्रकटीकरण आहे. This is a written word of God. This is logos. आणि हे जे देवाचं वचन जे आहे जे देवाच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे त्याला आपण लोगोस म्हणतो. It is logos, and when we meditate, and when it comes through a prophet, when it comes through an angel, when it comes through a person whom God is anointed, it becomes a rhema. We have to receive it. आणि जेव्हा हे त्याच्या संदेष्टांच्या द्वारे बाळकांच्या द्वारे आणि देवदूतांच्या द्वारे जेव्हा प्रगट होतं त्याला आपण रेमा म्हणजे प्रकटीकरण असं म्हणतो. Let us just once again ask the help of Holy Spirit and let Him get us into the Word of God. आणि चला आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे सहाय्य मागू पवित्र आत्म्याकडे आणि वचनामध्ये आपण जाऊया. Father, पिता, this morning, या सकाळी once again, पुन्हा एकदा प्रभू we come to you. तुझ्याकडे येतो. We open our hearts. आमचं हृदय आम्ही उघडतो प्रभू. We ask the help of Holy Spirit आम्ही पवित्र आत्म्याचं सहाय्य to मागतो open our spiritual ears. आणि आमचे आत्मिक कान उघड प्रभू. Lord, whatever you say will have a meaning in that, O Lord. आणि जे काही तू अर्थपूर्ण सांगतो ते आम्हाला समजू दे प्रभू. Because you will not simply tell anything to us, O Lord. प्रभू तू सहज काही असं काही सांगत नाही. There is a deeper meaning in whatever you speak to us, O Lord. आणि त्याचा गहन अर्थ असतो जे काही तू सांगतो प्रभू. And whatever your word brings will bring blessings in our life. आणि जे काही तुझं वचन येतं ते आमच्या जीवनाकरिता आशीर्वाद घेऊन येतं. It will bring life. हे जीवन घेऊन येतं. It will bring prosperity. हे भरभराट घेऊन येतं. Speak to us this morning. बोल प्रभू आमच्याशी. Open our hearts, आमची हृदय उघड mind, आणि आमची बुद्धी मन उघड प्रभू. soul, spirit, everything. आणि प्रभू आत्मा सर्व काही तू उघड. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. We will again get into the word by, we will catch up the word by just going to one small real story. आणि आपण पुन्हा देवाच्या वचनामधून पाहणार एका छोट्याशा स्टोरीमध्ये आपण ते वचन धरून पाहणार. There was one Pandit.
एक पंडित होता, पुजारी होता. Pandit, he was craving for deep knowledge, understanding. He was reading n number of books. आणि तो खूप विद्वान होता, त्याच्याकडे खूप ज्ञान होतं आणि पुस्तकी नॉलेज खूप होतं त्याच्याकडे. And his desire was to know more and more, more and more. आणि त्याची इच्छा होती की अधिक आणि अधिक त्याच्यामध्ये तज्ञ व्हावं. He read many books. आणि त्याने खूप पुस्तके वाचली होती. And after reading many books, आणि खूप पुस्तके वाचल्यानंतर he came to a person by name Dr. Radhakrishna. आणि तो खूप पुस्तके वाचल्यानंतर त्याला एक नाव मिळालं, ते नाव होतं डॉक्टर He came राधाकृष्ण. to that person, Dr. Radhakrishna, that person he came. आणि डॉक्टर राधाकृष्ण जे व्यक्ती आहे ते त्याच्याकडे आले. We know who is Dr. Radhakrishna. आणि तुम्हाला माहित आहे का कोण आहे डॉक्टर राधाकृष्ण? So he came to that person आणि ते त्याच्याकडे आले, त्या व्यक्तीकडे. and he asked, I read many books. आणि त्यांनी जे खूप पुस्तके त्यांना मागितली. And he said, I want a book again which gives me more knowledge. आणि त्यांनी म्हटले की आम्हाला अजून पुस्तकं द्या मला, की मला अधिक ज्ञान मिळवायचं आहे. Then Dr. Radhakrishna gave him one New Testament copy to him. आणि डॉक्टर राधाकृष्णांनी त्यांना नवीन कराराची एक प्रत त्यांना दिली. Then he started reading the New Testament, the first 4 Gospels. आणि पहिले जे 4 शुभवर्तमान आहेत ते वाचू लागले. Are you getting? तुम्हाला समजतंय? Yes. Then he read Matthew chapter 1 verse 1 he started. आणि त्यांनी जसं मत्तेचं शुभवर्तमान पहिला अध्यायाने पहिलं वचन वाचू लागले. What is in Matthew chapter 1:1? काय आहे मत्ते 1:1 मध्ये? Generation वंशावळी. Jesus. येशू So ख्रिस्ताची वंशावळी. chapter 1 verse 11 I think so if I am not wrong. Verse 18. जर मी चुकीचं नसेल तर पहिला अध्याय 1:11 I think. 11 11. 1:11. That is from Abraham. No, it is from Abraham to David. हे अब्राहम पासून दाविदापर्यंत आहे. Abraham to David. R14. 14वा आहे का अब्राहम ते? 170. Abraham to David, 14 generations, and David to Babylon, 14 generations, and from Babylon to Christ, 14 generations. आणि अब्राहमापासून ते दाविदापर्यंत 14 पिढी आहेत आणि दाविदापासून ते बाबेलचं बंदिवास होईपर्यंत 14 पिढी आहेत आणि तिथून येशू ख्रिस्तापर्यंत 14 पिढी आहेत. So 14, 14, 14, 3, 14. How much it will give? 14, 14, 14 किती झाले मिळून? 14. So 42 झाले. when that Pandit was reading, see how I used to read, I will tell. Matthew 1:1, this is finished, 1 chapter. Like this we also used to read, na? आणि आपण असं सहज वाचतो की मत्ते पहिला अध्याय 17 वचनाचं सहज वाचून जातो, पण तो पंडित आहे ना त्याच्या याच्याने वाचत होतो. So he understood that so many generations, it is recorded. आणि तो म्हणत होता, त्याला असं समजत होतं की इतक्या वंशावळी लिहिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये. Then there is something great meaning in this. आणि याचा महान काहीतरी अर्थ आहे. Then by reading that, when the written word, it started speaking to him. आणि जे वचन लिहिलेलं आहे त्याच्याशी बोलू लागलं. And then his life got changed. आणि त्याचं जीवन बदलून गेलं. That is the greatest knowledge. That is the greatest achievement in our life, that we are saved. आणि हेच जीवनातलं सगळ्यात मोठं यश आहे आणि हीच यश प्राप्ती आहे की आपण तारण पावले गेलेलो आहोत. That is the greatest literature. That is the greatest treasure when we get on this earth. आणि ह्या जगामधलं सर्वात मोठी जी संपत्ती आहे, मोठा जो खजाना आहे आणि सगळ्यात जे लेक्चरर आहेत म्हणजे पुस्तकी नॉलेज याच्यापेक्षा हेच सर्वश्रेष्ठ आहे की आपण तारण पावले गेलेलो आहोत. There are we can see the whole world is on one weight. A weight has two this thing, na? Plates. Tarazu. आपण पाहतो की पूर्ण जगामध्ये That is old and now electronic came. We just keep it will weight. That is new one. आणि आता आपण पाहतो की वजनाचा काटा, इलेक्ट्रॉनिक काटा आलेला आहे. तो आपण ठेवलं की त्याच्यावर लगेच वजन आपण The old one was two. पूर्वी असं होतं की तराजू होते, एका बाजूला वजन ठेवलं तर एका बाजूला जात होते. पण सध्या काळाचं तसं नाही. So if we keep the whole world, all the wisdom, all the people, everything, but still the word of God will come up. आणि जर आपण त्या तराजू प्रमाणे जर पाहिले
तर जगाचं पूर्ण ज्ञान, जगाची पूर्ण संपत्ती जर एका बाजूला ठेवलं तरी देवाचं वचन जे आहे ते उच्चच असणार आहे. त्याचं वजन जास्तच असणार. If something is asked, some wish is asked for, you think today someone will come and ask you wish, I will give you full this, I will take you for the world trip, I will take you, I will give you so much of knowledge, so much I will give. But one side there is word of God. Which one we would like to choose? आणि कोणी जर तुम्हाला येऊन म्हटलं की मी जगातल्या सगळ्या गोष्टी देतो तुम्हाला, जगातल्या वर्ल्ड टूरवर घेऊन जातो आणि जे काही पाहिजे तुम्हाला देतो, आणि एकीकडे जर तुम्हाला म्हटलं जर तुमच्याकडे देवाचं वचन ठेवलं तर तुम्ही काय निवडाल? But you will not get anything in that, means what we will do? आणि जर मग तुम्हाला काही मिळणार नाही तर तुम्ही काय करणार? So what we will choose? काय निवडणार तुम्ही? Word of God. देवाचं वचन निवडणार किंवा जगाच्या We will गोष्टी? think that only word of God is paper, it's one small book. आणि आपण असं विचार करतो का की हे कागद आहे, देवाचं वचन जे आहे कागदच आहे आणि एक छोटंसं पुस्तक What आहे only this much it is, only आणि small. किती आहे बघा की एवढंच आहे, एवढं छोटं पुस्तक. But still it is so valuable. आणि तरी देखील ते खूप त्याची किंमत आपण मोजू शकत नाही. It's very valuable. खूप त्याची It's किंमत more करतात. precious than gold, silver and anything on आणि this सोनं earth. चांदी याच्यापेक्षा खूप मौल्यवान आहे ते. And it remains forever and ever. आणि हे अनंत कालापर्यंत राहणार आहे. In the book of Revelation it is written that the word of God is in heaven. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की देवाचं वचन जे आहे स्वर्गामध्ये स्थिर And it आहे is written in golden letters. आणि सोनेरी अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. So this is the word of God. आणि हे देवाचं वचन आहे. So what God wants to talk to us this morning, are you ready आणि now? देव आपल्याशी काय बोलत आहे तुम्ही ते ऐकण्यासाठी तयार आहात का आजच्या Yes, we सकाळी? are ready. होय, आम्ही तयार आहोत. Matthew 11:28. मत्तय 11:28. Everybody know this by heart. आणि हे तुम्हाला सर्व माहित आहे. Is there anyone who don't know this by कोणाला heart? माहित नाही का हे वचन? Even Sunday school children know this. आणि संडे स्कूलच्या आपल्या लहान मुलाला देखील हे माहिती आहे वचन. So what God wants to tell to us? आणि देव आपल्याला काय सांगत आहे? We will think, hey, what this word? We know from many days we are learning in Sunday आणि school. तुम्ही We असं learn. म्हणाल आम्ही लहानपणापासून हे शिकलेलो आहे आणि आम्हाला हे ठाऊक आहे वचन. This is the word which Jesus gave in the gospel when he was on this earth. This word is written in lead letter. आणि तुम्ही जर पहिलं शास्त्रामध्ये जर पाहिलं ना की जिथे जिथे येशू ख्रिस्तांनी वचन बोललेलं आहे ते लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. काही ॲपमध्ये पण आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये होता त्या शुभवर्तनामध्ये असे लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. Come unto me, माझ्याकडे या all ye that labor आणि जे तुम्ही भारात कल्दन आहात and are heavy laden, आणि ते खूप ओझे घेऊन घेतलेला हा ओझ आहे तुमच्याकडे and I will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा देईन. God is calling His church. आणि देव त्याच्या मंडळीला बोलावित आहे. This is His church. हे ह्या मंडळीला बोलवत आहे. He has paid price for this church. त्यांनी ह्या मंडळीसाठी किंमत मोजलेली आहे. He is the pastor, he is the shepherd of this church. आणि तो ह्या मंडळीचा पाळक आहे, तो ह्या मंडळीचा मेंढपाळ आहे. The person who is standing here is only a take carer. आणि जे व्यक्ती इथे थांबलेले आहेत फक्त काळजी घेणारे आहे. He is telling you the heavy laden. Is there anyone who don't have any burden? आणि इथं कोण असं आहे की त्यांना ओझं नाहीये, Any concerns we don't have? काही अडचणी नाही आहेत, असं काही कोणी आहेत का? Is there anyone? I think so. Everyone one is having some concern or some or the other burden or some or the other thoughts in our mind. So he is calling the church, come to me. माझ्या माहितीप्रमाणे असं कोणीच नसेल की त्याला अडचणी नाहीये, की दुःख नाही किंवा ओझं नाहीये. सर्वांनाच असतं. पण देव आज त्याच्या मंडळीला बोलवत आहे, जे तुमच्या अडचणी समस्या आहेत, ओझ्याने दबलेले आहेत. येशू तुम्हाला बोलवित आहे आज. Come to me. माझ्याकडे या, येशूकडे या. Come to me means it's come to me. माझ्याकडे या म्हणजेच माझ्याकडेच या.
He will not come to you here. आणि इथं असं आहे की तो तुमच्याकडे येणार नाही, We have to go to him आम्हाला त्याच्याकडे जायचं आहे. with our concern, with our care. आमच्या समस्या, आमचे ओझं घेऊन त्याच्याकडे जायचं We आहे have to go to him. आणि त्याच्याकडेच जायचं आहे. And what is he doing? आणि तो काय करणार आहे? He will give us rest. आणि तो आम्हाला विसावा देणार आहे. Oh, rest. हो, विसावा. Hey. So much busy person I am. मी खूप व्यस्त व्यक्ती आहे, मला खूप Morning काम I आहे. get up and I have a tight schedule. आणि जसं जसं सकाळी उठतो ना, मी पाहतो तर आज दिवसभराचे मला खूप काम आहे I have to earn so much of money. आणि मला खूप पैसा कमवायचा आहे. I am in debts. मी कर्जामध्ये आहेत आणि मला I have to study. I have to achieve knowledge. आणि मला अभ्यास करायचा आहे, मला खूप नॉलेज घ्यायचं आहे. So many things. खूप काही गोष्टी आहेत I have दिवसभरात to do extra work. आणि मला एक्स्ट्रा काम देखील करायचं आहे. God is calling me for rest. Oh, देव मला विसावा घेण्यासाठी, आराम करण्यासाठी बोलवत आहे. हे काय? how? कसं काय होईल? I have to cook food. मला आता स्वयंपाक करायचा I आहे, have to take care of my kids. माझ्या लेकरांची मला काळजी घ्यायची आहे. Rest. विसावा, आराम करणं. But what But- God says is it is. आणि पण देव जे सांगतो तेच सांगतोच. He calls us in His rest. आणि तो त्याच्या विसावामध्ये आम्हाला बोलवत आहे. God created this earth आणि देवाने ही पृथ्वी निर्माण केली in 6 days 6 दिवसामध्ये and He rested on the 7th day, आणि तो 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला the day of Sabbath. आणि त्याला आपण शब्बात दिवस म्हणतो. He said rest is a command. आणि तो म्हणतो विसावा ही आज्ञा आहे, It is a command. ही आज्ञा आहे. We have to rest in the finished work of God. आणि देवाचं काम करून त्याने विसावा घेतलेला आहे. So He त्याच्या पूर्ण created. केलेल्या कामात विसावा घेतला. First, God created all the requirements: the sun, the moon, the light, the animals, everything. आणि जे काही गरजेचं होतं ना, देवाने सर्व काही निर्माण केलं. सूर्य, चंद्र, तारे आणि सर्व प्रकारचे पशु असेल. And the 6th day He created man, आणि 6व्या दिवशी त्याने मनुष्याची निर्मिती केली and 7th day He took rest, आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. so that the man will rest in the work of God. आणि त्यासाठी मनुष्य जो आहे की देवाचं कामाची पूर्णता झाल्यानंतर विसाव्यामध्ये येणं गरजेचं आहे. That is what we need to do today. आणि तेच काही आज आपल्याला करायची गरज आहे. We need to rest in the work of God. आणि देवाच्या कार्यामध्ये आपल्याला विसावा घेणे गरजेचं आहे. This is the command. ही आज्ञा आहे This is the law. आणि हा नियम आहे. So we have to do what God says. आणि आपल्याला तेच करायचं आहे जे देव सांगत आहे. Next 29, 11:29. 11:29 आपण पाहूया. He says here, take my oath upon you तो इथं असे म्हणतो की माझे जो तुमच्यावर घ्या and learn of me, आणि माझ्याकडून तुम्ही शिका. for I am meek and lowly in heart, आणि मी जसा मनाचा जो सौम्य आहे आणि लीन आहे, and ye shall find rest unto your souls. आणि तुमच्या आत्म्याला इथे तुम्हाला विसावा मिळेल. So he is telling, take my oath upon you. आणि तो सांगत आहे की माझं ओझं तुमच्यावर घ्या. Then we have to take some more the other yoke, आणि इथं असलेलं की अजून वेगळं ओझं घ्यायचं का lighter yoke. इथं, आणि लहान म्हणजे कमी वजनाचं ओझं घ्यायचं का. First of all, yoke is there. Yoke means we all know. Again, I need not tell that. ओझं म्हणलं तर तुम्हाला माहित आहे की अजून मागील वचनामध्ये आपण पाहिलं की ओझं आपण ओझाने दबलेले जू घेतलेला हा, It will be a burden. आणि हे ओझं झालेलं आहे आपल्याला. So again, a lighter yoke. आणि पुन्हा येशू इथं असं म्हणतो की ते हलकं ओझं आहे ते घ्या म्हणतो, And ye shall find rest. आणि तुम्हाला तिथे विसावा मिळेल म्हणतो. A lighter yoke means, when we get into the deeper meaning, आणि हलकं ओझं म्हणजे काय, जसं आपण गहन जातो
yoke, the meaning of yoke is, जूळ याचा अर्थ हा आहे, one meaning is burden, एक अर्थ आहे की ओझ आहे, another meaning is, the deeper meaning of yoke is to get connected. आणि Is याचा to गहन अर्थ get असा आहे, connected, to get close like this. आणि अशा प्रकारे आपण एकत्र होऊ शकतो, कनेक्ट होऊ शकतो. It's given like this. Next verse you see. पुढचं Yoke. वचन. Wait, keep same. 29. Yoke. Another one reference which I got to get understand is, do not yoke with unbelievers. There is another word in the Bible. Do not yoke with unbelievers. असंही कसं देवाच्या वचनामध्ये दिलेलं आहे की जे अविश्वासनीय आहेत त्यांच्या सोबत तुम्ही जाऊ नका किंवा त्यांच्या सोबत तुम्ही संलग्न होऊ नका. Because the word of God teaches us what is the connection between the light and the dark, आणि the देवाचं righteous and वचन the आम्ही unrighteous. सांगतं की प्रकाश आणि अंधाराचा काय मेळ असणार आहे आणि नीतिमानाचा आणि अपराधाचा काय मेळ असणार आहे. So he's telling, take my yoke means, तो म्हणतो की माझं जू तुम्ही घ्या म्हणजे, yoke, the deeper meaning is to get connected. आणि जूचं याचं गहन अर्थ आहे की दोघं मिळून एकत्र येणं. And learn means to depend. Learn means to depend, to get connected. आणि शिका म्हणजे हे आहे की तुम्ही त्यांच्याशी जोडा, गहनरित्या जोडा. Learn is to depend, totally depend. अवलंबून राहा, अवलंबून राहा. Learn is to depend. आणि शिकणं म्हणजे आहे की आपण त्याच्यावर अवलंबून राहणे. Then meek and lowly means only we have to expect from God. आणि आपण त्याच्यावर अवलंबून राहणे म्हणजे काय की देवावरच आपण त्याच्यावर अवलंबून राहणे. Then we shall find rest unto the souls. आणि तेव्हाच आमच्या आत्म्याला तिथून विसावा मिळेल. See, is it interesting to understand this? आणि हे काही मनोरंजनकारक आहे का आपल्याला समजण्यासाठी? Yoke means to get connected. आणि जू म्हणजे त्याच्याशी जुळणं. Learn means to depend. आणि शिकणं म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणं. Meek and lowly in heart आणि मनाचे जे सौम्य आणि लीन आहे means only to depend and trust in Him. आणि याचा अर्थ हाच होतो की त्याच्यावर अवलंबून राहणे आणि त्याच्यावर भरोसा ठेवणे. When we come to a point that nobody can look after us, nobody can take care of us, when we come to that point, that is meek and lowly in heart. Our heart is crushed. Sometimes our heart is broken. Thank you. तुम्ही अशा ठिकाणी जेव्हा येतात की कोणी तुमची काळजी घेणार नसतं, कोणी तुमच्याकडे पाहणार नसतं, अशा एकट्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस येतात त्याचा अर्थ तेव्हा सांगितलं की तो तुमच्यासाठी येतो तिथे. So that is depending on the God. आणि याचाच अर्थ आहे की देवावर अवलंबून आहे तशा वेळी देखील. When we trust and obey in the word of God, आणि जेव्हा आम्ही देवाच्या वचनावर भरोसा ठेवतो आणि आज्ञा पालन करतो, it surely brings blessings in our life. आणि हे खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगतो की देवाचे आशीर्वाद तुमच्यामध्ये घेऊन येतात ते. Everybody want blessings? तुम्हाला सर्वांना आशीर्वाद पाहिजे का? It's given in Deuteronomy 28 verse 1 onwards. We can go home and read that. आणि आपण पाहतो अनुवाद 28 पासून एक वचनापासून पाहतो की आशीर्वाद काय आहे. आपण घरी जाऊन देखील वाचू शकतो ते. What are the blessings when we trust and obey God, and what are the curses if we will disobey God? आणि काय आशीर्वाद आहे ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा पालन करतो आणि जेव्हा आज्ञा भंग करतो तेव्हा काय शाप आहे त्याची पूर्ण लिस्ट तिथे दिलेली आहे. So many of us know in this. आणि खूप जणांना माहित आहे अनुवाद 28. So he is going to teach us, when we depend on him, he is going to teach the priorities of our life. आणि तो आपल्याला जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे त्या गोष्टी तो आम्हाला शिकवतो. That is the thing what we learn from him. आणि ह्याच काही गोष्टी आहेत जे आपण त्याच्याकडून शिकतो. Then again what we learn from him in our journey of life. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये अजून काही आपण त्याच्याकडून शिकू शकतो. Today is Father's Day, no? आज फादर डे आहे. Mother is preaching, no? Translation Father is doing. Okay. Mother's Day, Father will teach. Father's Day, Mother will teach. We are one spirit, Spirit of Jesus is in us. आपण पाहतो आईचा दिवस असतो, पिता शिकवत असतो आणि पिता दिवस असतो, आई शिकवत असते. पण प्रभूमध्ये सर्व एक आहे, एक आत्मा आहे. He teaches us to raise our children.
आणि तो आम्हाला शिकवतो की आमच्या लेकरांना उंच करत आहे, त्यांना शिकवायचं आहे. Because we give all the education of this earth. आणि ह्या जगामधलं आपण सर्व ते शिक्षण त्यांना देतो. We make our children very able आणि आपण त्याला असे सक्षम बनवतो to खूप. earn their bread, butter, anything. We make them able. Daily रोटी वो खुद कमाने का. आम्ही त्यांना सक्षम बनवतो की या जीवनामध्ये जे अन्न आपल्याला लागणार आहे ते कमवण्याचं लायक आपण त्यांना बनवतो. We get them entries into many courses. आणि खूप त्यांचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो, खूप कोर्सेस करायला लावतो. What a father will raise their children in the fear of the Lord. आणि काय तो पिता आहे की जो तुझ्या लेकरांना देवाचं भय बाळगण्याचं शिकवतो. Because there is no other great joy for parents when they stand in the fear of God. आणि हा किती मोठा आनंद आहे त्या माता पित्यासाठी की त्यांचे लेकरं जे आहे, त्यांची मुलं जे आहे की देवाच्या भयामध्ये उभे राहतात. That is what we need to get connected with God and take the understanding, take the teaching, take the teaching from the great teacher Rabbi. His disciples used to call him. So we have to take from him, and that whatever we are taking, we have to impart that to the people who are around us. आणि हेच काही किती महत्वाचं आहे की जे पित्यापासून आपण घेऊन आपण पाहतो की वचनामध्ये की त्याला येशू ख्रिस्ताला रब्बी म्हणत होते, म्हणजे खूप एक गुरुजी असं त्याला म्हणत होते की ते घेऊन तो त्याच्या शिष्यांना तो शिकवत होता. आणि ही जबाबदारी प्रत्येक माता पित्याकडे आहे की त्यांच्या लेकरांना, आपल्या लेकरांना आपण त्या प्रकारचं देवाच्या भयामध्ये वागणे शिकवा. Whatever the self decisions we may be taking, it can go wrong. आणि जे आपण आपल्या बुद्धीने किंवा स्वतःच्या विचाराने निर्णय घेतो ना ते चुकीचे जातात. But when we depend on him, no decisions will go wrong. आणि जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून राहतो ना तेव्हा आमचे निर्णय चुकत नाही. Because the direction is from the living God. आणि कारण त्याची दिशा देणारा जो आहे ना तो जिवंत परमेश्वर आहे. Because when we are connected to him, we cannot make mistakes. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याशी जुळतो तेव्हा आपण चुका करत नाही. When we ask him, we will be on a right track. आणि जेव्हा आम्ही त्याला म्हणतो की प्रभू आम्हाला धोपट मार्ग दाखव. And when we are connected to him, we will be joyful. आणि जेव्हा आम्ही त्याच्याशी जुळतो तेव्हाच आम्हाला आनंद होतो, आम्ही आनंदित Our राहतो. heart will be merry. आणि आमचं हृदय ते उल्हासतं. A merry heart is like a medicine. आणि उल्हासित जे हृदय आहे, आनंदी हृदय जे आहे ना ते औषधाप्रमाणे आहे. So we will be happy from inside, we will be happy from outside. जसं आम्ही आतून आनंदी असतो ना बाहेर देखील आम्ही आनंदी असतो. There are many laughter clubs. आणि आपण पाहतो की आता हसण्याचे जे क्लब आहेत Simply they laugh. सहज असतात, ते उगा असत असतात. It gives some benefits. ते काही त्याचा फायदा आहे. It's not like it's not totally, it will not give benefit. असं पूर्णपणे हे नाहीये ते. It gives some benefit. थोडे त्याचे फायदे आहेत. But when we rejoice and meditate on the word of God, आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचनाचा आनंद घेता, त्याचं मनन करता, it will give 100% benefit. हे 100% तुम्हाला फायदेकारक आहे. We will be joyful means we are happy. आणि जेव्हा तुम्ही आनंदी म्हणला ना तेव्हा तुम्ही आनंदीच राहता तुम्ही. We will lifestyle diseases from our body. आणि आपल्या जीवनशैलीमधून जे आजार आल्यानंतर आपण ते त्याला सगळ्याला प्रतिकार करतो. And we are so joyful that the strength is life. आणि आपण खूप आनंदी आणि आनंदी होतो की आपल्या जीवनामध्ये एक नवीन उमंग आणि एक It ताकद gets a आलेली आहे. strength. ते ताकद निर्माण करते. Strength is life. आणि ताकद जी आहे ते जीवन आहे. Weakness is death. आणि जे अशक्तपणा जो आहे ते मृत्यूला प्रदर्शित करते. I will tell, age is only a number. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की वय जे आहे की केवळ एक संख्या आहे. I am 40 years, 50 years, 60 years, 70 years, that is number. आम्ही 40 वर्षाचा आहे, 50 आहे, 60, 70 वर्ष, ही फक्त एक संख्या आहे. Though I am 70, I can be joyful, I can live a happy life because Jesus is the strength of my life. जे 70 वर्ष देखील आहे ते म्हणू शकतात मी आनंदी आहे, मी सुखी आहे, कारण येशू माझी ताकद आहे. Because I trust in him. कारण मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. And the one who has called me is faithful. आणि ज्याने मला बोलवलेलं आहे ना तो विश्वासू आहे. So today he is calling us
come to me. आणि आज तो तुम्हाला बोलवत आहे की माझ्याकडे या. Is there anyone in this world who calls the weak person, the rejected person? आणि कोण आहे का हो जगामध्ये असं की जो नाकारलेल्या व्यक्तीला बोलवते आणि जो आजारी अशक्त व्यक्ती आहे त्याला बोलवते स्वतःकडे? I don't think so. Nobody will call माझ्या माहितीप्रमाणे तर कोणीच असं बोलवत नाही. because they will become a burden, no, for them. आणि ते जर आले ना त्यांना मग तेच त्यांना ओझं होणार आहे. First of all, they are themselves. They can't take care of themselves. How they will take care of the other ते person? स्वतःचीच काळजी घेऊ शकत नाही, मग ते असे जे आजारी किंवा दुसरे त्यांची कशी काळजी घेऊ शकेल? But the one and the only one, the Lord, the Savior, Jesus Christ, He calls the weak person, the heavy laden person, the one who is in bondage and any other things. So He wants them to come to Him. एकच असा जो जीवित तारण करता आहे, उद्धार करता आहे, तोच बोलू शकतो. जे बंधनामध्ये आहे, जे त्रासामध्ये आहेत, जे ओझ्याने दबले गेलेले आहे, तोच त्यांना बोलू शकतो स्वतःकडे. So we have to understand what we have to understand today by this word of God is काय आपण आपल्याला समजलं आहे की देवाच्या वचनामधून या very simple and very powerful. खूप सहज आणि खूप सामर्थ्यशाली आहे. The strategy of Satan is to make us busy. आणि सैतानाची एक चाल आहे की आपल्याला व्यस्त ठेवणं, कामामध्ये अडकून We ठेवणं. need to open our eyes and try to understand it. आणि आपल्याला गरज आहे की आपले जे हृदयाचे नेत्र जे आहे की त्याची चाल समजणं गरजेचं आहे सैतानाची. Because a busy person will become weak physically, mentally, socially, emotionally. आणि जो खूप व्यस्त असतो ना की तो कमजोर होतो आत्मिकरित्या, वैचारिकरित्या आणि सामाजिकरित्या पण तो कमजोर होतो. Because he is depending on himself. कारण तो स्वतःवरच विश्वास ठेवतो. But God says, पण देव म्हणतो when you depend on me, माझ्यावर जेव्हा तुम्ही अवलंबून राहता you will gain strength. तुम्हाला शक्ती प्राप्त होते. And it is not easy to defeat a strong person. आणि हे खूप म्हणजे सहज नाही आहे की एक बलशाली व्यक्तीला, सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवणं. Strong means it's not depending on the physical appearance. आणि शक्तिशाली म्हणजे फक्त बाह्य स्वरूपच नाही, It's the inner strength. हे आतून तुम्हाला जे शक्तिवान बनवतो. So a strong person cannot be defeated. आणि जो प्रभावशाली किंवा शक्तिशाली व्यक्ती आहे तो हारत नाहीये, So त्याला we हरवता need येत to नाही. take rest in the God. आणि हे गरजेचं आहे की आपल्याला देवाच्या विश्वासामध्ये यायचं आहे. Not only we need to be in the presence of God, आणि फक्त देवाच्या उपस्थितीमध्येच नाही, but we need to enter into the glory for which He has created us. आणि ज्या गौरवामध्ये त्याने निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. No matter how great is the capacity, how tremendous we are, how powerful we are, आणि काही हरकत नाही, किती त्याचं प्रमाण मोठं असू दे, आमची क्षमता किती असू द्या, it can be a failure. Sorry. It can be a failure. तुम्ही अपयशी होऊ शकत नाही तिथे. What if you earn this whole world and lose your soul? आणि काय होईल तुम्ही सर्व काही जग मिळालं आणि तुमच्या आत्म्याचा नाश झाला. Everything on this earth need rest. आणि या जगामध्ये जे सर्व काही आहे त्यांना विश्रांतीची गरज आहे. Plants need rest. आणि जे झाडं आपण पाहतो त्यांना विश्वासाची गरज आहे. Land need rest. भूमी जी आहे ती कणत Do आहे. you know तिला- land need rest? तुम्हाला माहित आहे का की भूमी कणत आहे, तिला विश्रांतीची गरज आहे. Because we keep 1 year or 2 year that land as a fallow land. Means we keep simply empty that land. We will not grow crops in that. आणि आपण पाहतो की काही भूमी अशी आहे की ती ढासळत आहे. जर आपण त्याची काळजी जर घेतली नाही किंवा तिला व्यवस्थित तिचं जरी झालं नाही, We keep that land barren to increase the fertility. आपण अजून पीक घेण्यासाठी काही वेळेला विसावा देतो. हो. आपण शेतकरी काय करतात की काही पीक घेतल्यानंतर काही वर्ष तिला पीक घेत नाही, त्याला आराम देतात त्याला. का तर त्याची क्षमता जाऊ नये, ती त्या मातीची जी कुवत आहे कमी होऊ नये. So even we need to take rest. आणि तशाच प्रकारे आम्हाला देखील प्रभूमध्ये विसावा घेण्याची गरज Why आहे. we need to restore ourselves. आणि का आम्हाला पुनर्स्थापित करण्याची गरज We आहे. need to build ourselves again. आणि पुन्हा आम्हाला बळकट करायची गरज Where we आहे. have to build ourselves. कसं आम्ही स्वतःला बळकट करतो. Build on Christ the rock. आणि देव जो खडक आहे, येशू जो खडक आहे, Rest is a sign
आणि to trust God. आणि विसावा हे एक चिन्ह आहे की देवावर आपण भरोसा ठेवतो. This is the message for us today. आणि हाच आज संदेश आहे This तुमच्यासाठी. is the word we need to take today. आणि हेच जे वचन आहे आज आपल्याला घेऊन जायचं आहे. And not only here we receive in our ears, but we need to ponder on this message the whole week. आणि फक्त आत्ताच नाही की ऐकून इथं सोडायचं, पूर्ण आठवडाभर हे वचन आम्हाला घेऊन जायचं आहे. Let Holy Spirit lead you all to take rest and to be in the presence and to live for the glory of God. आणि देवाचा पवित्र आत्मा आहे हा आपल्याला पूर्ण आठवडाभर आपल्याला चालू आणि त्याच्या देवाच्या उपस्थितीमध्ये तो आम्हाला पूर्णपणे